ऑनलाईन झाली आता. पण खरं सांगू, खरं प्रेम ऑनलाईन भेटत नाही. त्यासाठी बसून दोन गोष्टी प्रेमाच्याच बोलाव्या लागतात. म्हणून या व्यसनापासून दूर राहा. या मोबाईलच्या व्यसनाने बघा, आजही मी सांगते, पण आता चला तिकडे नाही जायचं आपल्याला. पण एवढा सुद्धा परिणाम लेकरांवर आमच्या होत नाही. नको नको ती व्यसन करायला लागली. या मोबाईलच्या नादामध्ये लेकरांना बापाचे गळे कापले. कुठला पबजी गेम आलाय, कुठला कुठला मला काय त्यातलं माहित नाही जास्त. पण असे गेम की जीवावर बेतलेत लेकरांच्या. शिक्षण दिलं सोडून, मायबाप कष्ट करतात अहोरात्र, पण हातात मोबाईल दिला, सगळा सत्यानाश झाला. नको नको त्या नादात आमची लेकरं लागायला लागली. 16 वर्षाचा 17 वर्षाचा पोरग पिऊन घरी येतंय. काय शिकावं त्याला? काय नशा करता अशी जी रात्रीतून उतरते? खरं सांगू का, नशा अशी करा जी आयुष्यभर उतरलीच नाही पाहिजे. अरे जाम पे जाम क्या पीते हो, आधी रात में नशा उतर जाएगी. जाम पे जाम क्या पीते हो, आधी रात में नशा उतर जाएगी. प्याला पीना है तो हरिनाम का पियो, पूरी जिंदगी सवर जाएगी, पूरी जिंदगी सवर जाएगी. राम नामाचं व्यसन करा, हरिनामाचं व्यसन करा. नको ते व्यसनात पडू नका, कारण ह्यावर तुमचं आमचं जीवन उद्ध्वस्त होत चालले. म्हणून विनंती आहे तुम्हाला दादा, हो काय कशासाठी आहेत कथा कीर्तन? तरुणांसाठी. अरे आजचा तरुण सकाळी जातो घरून, दुपारी घेतो भरून, संध्याकाळी आणावा लागतो धरून. त्याचं नाव तरुण अशी जवळजवळ व्याख्या झाली. पण खरं सांगू का, तरुण कुणाला म्हणायचं? देहामध्ये शक्ती आहे, मनामध्ये विश्वास आहे, बुद्धीमध्ये विवेक आहे, हृदयामध्ये करुणा आहे, मातृभूमीवर प्रेम आहे, इंद्रियावर संयम आहे, मन ज्याचे स्थिर आहे, आत्मविश्वास दृढ आहे, सिंहासारखा प्रबळ आहे, आणि परमार्थाला जो धरून आहे तोच आजचा खरा तरुण आहे. तरुण इरी कुणालाही म्हणायचं नाही. विठ्ठल विठ्ठल. तुकोबराय म्हणतात, देवाला आवडणारी भक्ती तुम्ही करा. आई भगवतीला आवडणारी भक्ती करा, ती सहज तुमच्यात आमच्या पदरामध्ये फळ टाकते. पण आज आपण समाधानी नाही, त्यामुळे आपला भक्ती सुद्धा करण्यामध्ये काही रस राहिला नाही. आपल्या नादात आपण जगतोय महाराज, आणि समाधान मानलं पाहिजे. आज जर परिस्थिती पाहिली, तुम्ही बीड, धाराशिव, सोलापूर तिकडची परिस्थिती पाहिली ना, तर घरात धान्य सुद्धा राहिलं नाही महाराज. कुटुंबातले लोक पुरानं वाहून चाललेत. अतिवृष्टी एवढी झाली बाबा तिकडे, पाहिलं तर असं हृदय द्रवून जातंय, पाहाव नाही वाटत. रडतायत अक्षरशः तिकडची लोक. फक्त खायला पाणी प्यायला पाणी सुद्धा भेटत नाही. काय घाण पाणी पिणार आहेत ते पुराचं? वरून पाणी सुद्धा हेलिकॉप्टरने त्यांना सप्लाय केलं जाते. खायला 2-2 घास सप्लाय केले जाते. संसार उद्ध्वस्त झाली लोकांची. हो, एवढं वाईट परिस्थिती आहे, ही फक्त आणि फक्त शेतकरी सहन करू शकतो. मी एका शेतकऱ्याची पत्नी आहे म्हणून सांगण्याचा प्रयत्न करेल. काय करणार आहे प्रशासन आपल्यासाठी? ज्या कापसाला, ज्या सोयाबीनला लहानाचं मोठं करावं, आज जर विचार केला तर एखादं लेकरू शेतात खेळायला गेलं, लहान झाड असावं, निंदायला आमची आई बसलेली असावी, लेकराने एखादं झाड उपटून टाकावं, बाप येतो धाडकन गालावर चापट मारतो. का? कारण त्याला माहीत असतं हे झाड उद्या मोठं होणार आहे, माझ्या लेकराचं भविष्य या झाडावर अवलंबून आहे. बाप लेकरासारखं त्या झाडाला जपतो, त्या शेताला जपतो. पण आज जर विचार केला तर फक्त लोक येतात, मोठी मोठी आश्वासनं देऊन निघून जातात. लोकांचं काही नाही, मोठ्या लोकांचं, पुढारी लोकांचं काहीही मनावर घेऊ नका दादा. कुणी आपल्या संकटाच्या काळामध्ये कोणीच येत नाही. थोडा भाव आपल्या मारायला येऊ द्या, त्यांचे डोळे गरगरा फिरायला लागतात. पण खरं सांगू का, आज जी परिस्थिती तिकडं आहे ना, ती तुमच्या आमच्यावर अजून ओढावली नाही. आणि ओढावू नये, वैरेच्या नशिबात तसे देवाने दिवस आणू नये. खाण्याचे वांदे झालेत तिकडं. आता आपल्याला वाटतंय आपलं तरी शेताचं एक सीजन गेलं असेल, जाऊ द्या, येईल कटाण, येईल हरभरा, येईल गहू येईल. पण त्यांच्याकडे एवढी अपेक्षा नाही. घरातले धान्य सुद्धा पोतेच्या पोते वाहून गेले. वर्षभराचं जे खायला ठेवलं, लेकराचे दप्तर असतील, लेकराचे कागदपत्र असतील, घरातले कपडे असतील, सगळं वाहून गेले. बैल, ढोरं, म्हशी, गाई दावणीला मरण पावतायत. एवढी अतिवृष्टी, एवढा निसर्गाचा कोप होतोय, तरीही माणूस आज जागेवर यायला तयार नाही. आणि यातून फक्त आम्हाला नामस्मरण काढू शकतो, यातून आम्हाला फक्त माणुसकी काढू शकते. पण तुम्ही आम्ही त्या तालावर राहिलो नाही. खरं सांगू का, प्रत्येकानं आज समाधानी राहण्याची गरज आहे. आज जर विचार केला, गावागावामध्ये आज आम्हाला तरुण भेटतात, गावागावामध्ये आम्हाला व्यक्ती भेटतात, सगळे सांगतात ताई आमची खूप निष्ठा आहे छत्रपती शिवाजी महाराजांवरती, आमची खूप निष्ठा आहे धर्मवीर संभाजी महाराजांवरती, आम्ही खूप मानतो भगवान बाबाला, आम्ही खूप मानतो विठ्ठलाला, आम्ही खूप मानतो तुकोबारायांना. खरं सांगा, अंतःकरणातून आपण काय तयारी करतो त्याची? सहज घडत नाही छत्रपती शिवाजी महाराज. तुकोबारायांनी कीर्तनाला उभं राहावं आणि ताडपत्रीवरती पालकट मांडी घालून बसावं, तेव्हा घडले छत्रपती शिवाजी महाराज. सैराट पिक्चर बघितला, लोक सैराट झाली. पाठीमागं पुष्पा पिक्चर आला, पुष्पाने वाट लावली सगळी. पण तुम्हाला खरंच मूवी बघायचा असेल ना, तर कोणता बघणार मुलांना? वा, कोणी उत्तर दिलं? वाजवा टाळी त्या पोरासाठी एकदा. छावा पिक्चर बघितला पाहिजे. का? कारण धर्मासाठी धर्मवीर संभाजी महाराजांनी काय केलं त्या चित्रपटात दाखवलं. प्रत्येक चित्रपटात
असा निघाला पाहिजे प्रत्येक आमच्या महापुरुषावर, प्रत्येक एक एक चित्रपट निघाला पाहिजे ज्यांनी काय केलं हे दाखवलं पाहिजे. काय केलं, साकादंडाने बांधून ठेवलं माझ्या राजांना, धर्मवीर संभाजी महाराजांना. अंगावर उखळतं पाणी टाकलं, अंगावरची साल काढली, उखळतं पाणी, मिठाचं पाणी, सळ्या तापव्या, डोळ्यात घालाव्या, किती त्रास दिला. पण मरणाने सुद्धा जवळ जावं, चळचळ चळचळ कापत पाठी मागं बाबा. मरणाची सुद्धा ताकद नव्हती संभाजी महाराजांना स्पर्श करण्याची. एक कवी म्हणतो कि मौत भी जिससे डरती थी वो खुद मौत का दावा था, मौत भी जिससे डरती थी वो खुद मौत का दावा था, धरती को था नाज जिस पर ऐसा शेर शिवा का छावा था, ऐसा शेर शिवा का छावा था. धर्मवीर संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज हे तुमच्या आमच्या आयुष्यात दिसले, तुमच्या आमच्या डोळ्यांना आज त्यांची या प्रतिमा दिसतात. त्याचं कारण मासाहेब जिजाऊ. हो, म्हणून आजही म्हणावं लागतं, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, तो बापाचा 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 बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, जिजाऊची पुण्याई आली व फळाला, जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, तो बापाचा 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 बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, माझी जिजाऊची पुण्याई कशी आली व फळाला, लोक म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज देव होते का? एकदा लोक म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज देव होते का? तुमचे छत्रपती शिवाजी महाराज देव होते? त्यांना माझं एक सांगणं आहे, नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज देव नव्हते. पण ऐका ऐका, मंदिरामध्ये ज्यांच्यामुळे आज देव सुरक्षित आहे ना, त्याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सहज नाही त्या गोष्टी. या नरसापूरमध्ये घरं बांधलेली आहेत आणि प्रत्येक घराला दरवाजे आहेत लाकडाचे, बरोबर आहे, लाकडाचे दरवाजे. एक कवी म्हणतो 50 वर्ष जगले आयुष्याचे, पण 100 वर्ष जगले असते तर काय क्रांती झाली असती. तो कवी म्हणतो माझ्या शिवरायाचं आयुष्य जर शतकाच्या पार असतं, माझ्या शिवरायाचं आयुष्य जर शतकाच्या पार असतं, तर आज नरसापूर मधल्या कष्टकरी शेतकऱ्याच्या घराला सोन्याचं दार असतं, सोन्याचं दार असतं. सगळं काही चाललंय, तरुण आज बिघडतोय. बिघडणारा तरुण छत्रपती शिवाजी मला बघायचाच नव्हता. अरे हा तो महाराष्ट्र आहे ज्या महाराष्ट्रामध्ये एका परजातीच्या परधर्माच्या स्त्रीला आणून उभं केलं तरी तिला आईची उपमा दिली. म्हणले होते छत्रपती शिवाजी महाराज, मासाहेब जेव्हा महालात हजर नव्हत्या तेव्हाही न्याय एका अबलेला, एका स्त्रीला न्याय असा व्यवस्थित मिळाला. बुडक्यामध्ये आलेली स्त्री जळजळ कापत होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी 2 पावलं उठावं, 2 पावलं पुढं सरकावं, त्या मायमाऊलीकडे पाहावं आणि मुखातून उद्गार काढावे. अरे अशाच आमच्या माता असत्या सुंदर रूपवती, अशाच आमच्या माता असत्या सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती, आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. कशासाठी हे सगळं चाललंय? सगळं काही चाललंय महाराज, पण तुम्ही आम्ही भानावर राहिलो नाही. वामनराव जेव्हा त्या स्त्रीच्या सौंदर्याचं वर्णन करतात ते म्हणतात, काळ्या राती ताकद होतात तिच्या रूपाचं गुण, काळ्या राती ताकद होतात तिच्या रूपाचं गुण, अरे अशीच देखणी होती एका मुसलमानाची सून, त्या तरुणीला आई म्हणाला, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो शिलवान, राजा तो शिलवान.
नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू आनंदाने नाचत होते हिंदू शिवरायाच्या राज्याखाली कधीच नव्हती वान शिवरायाच्या राज्याखाली कधीच नव्हती वान म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान हे आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान आनंदाने नाचत होते हिंदू मुसलमान शिवबा आजही नाव काढले की अंगावर शहारे येतात. तुमच्यासाठी सांगू का, तरुणांसाठी मोबाईल बाजूला ठेवत असाल तर माझ्याकडे बघत असाल तर सांगते शिवबा या नावाची व्याख्या. कारण पाठीमागं तुम्ही मोबाईलमध्येच बिझी आहात. 350 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. गनिमी इंग्रज फ्रेंच यांचा काय म्हणजे शिवबा. संयमाचा घाट म्हणजे शिवबा. सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. राजनीती युद्धनीती गनिमी कावळ्या कुटशास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. सामाजिकता धार्मिकता नैतिकता या उच्च विचारांची तुळस म्हणजे शिवबा. सर्व धर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवबा. आणि रयतेसाठी जीवाचं रान म्हणजे शिवबा. कर्तनकाळी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शिवबा. अन्यायाविरुद्ध पेटून उठणारी आग म्हणजे शिवबा. त्या अफजल खानाला फाडणारा वाघ म्हणजे शिवबा. संबंध जगामध्ये आदर्श राजाची छाप म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रामधलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा. तुमचा माझा अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. तुमचा माझा अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा. इतकं सहज सोपं समजू नका. आपण त्या कुळात त्या वंशात जन्माला आलो म्हणून सांग नाही. थोडंसं व्यवस्थित वागा दादा, काही नाही. राब राब राबणारे मायबाप जेव्हा तुमची घरी वाट बघतात ना तेव्हा तुम्ही सरळ घरी आलं पाहिजे. तुम्ही जुलत जेव्हा घरी येता ना मायबाप अर्ध्या जाग्यावर मरतात रे. ऐका का नाही, व्यसनानं सगळं काही वाईट करून टाकले दादा. आणि हे त्या दिवशी लागतं ज्या दिवशी असमाधान मनामध्ये या हृदयामध्ये या शरीरामध्ये वास करायला लागतं. म्हणून असमाधानी राहिलं नाही पाहिजे माणसाने. आहे त्या स्थितीमध्ये समाधानी. कोरोनाच्या काळामध्ये देवाने कुणालाही उचलून नेलं नाही. आपण बरे आहोत तिथं. ज्याने नंबर लावल्यावर ते गेले. पण खरं सांगू का, देवाने तुमचा आमचा नंबर लावला नाही. आता देवा एवढंच म्हणजे देवा बरवे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूच्या आहारी वाचून आलो येथवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण दिला या काळे अवकाश नाही पावले आयुष्य नाश कार्याकारण उरले शेष गेले भूस ते जावो परते देवा तू बोनस आयुष्य दिलेलं आता तुझ्यासाठी जगणार आहे बाकी काही नको. पण त्यासाठी तू कोपर आहे म्हणतात. तुम्ही म्हणता खरं पण वरवर म्हणता. पण तुम्हाला खरंच समाधानी राहायचं असेल ना तर ज्या स्थितीत भगवंतांनी ठेवलं त्या स्थितीमध्ये राहायचं आणि समाधान मानायचं. अभंगाचं दुसरं ठेविले आनंदे ऐसे तिला ठेविले आनंदे ऐसे तिला ठेविले आनंदे ऐसे तिला ठेविले आनंदे ऐसे तिला आनंदे तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. चित्तात समाधान ठेवणं गरजेचं आहे आणि समाधान असलं पाहिजे. आपल्याकडं असेल अर्धी भाकर पण सुखाने खात जा. त्याचं दुःखात रूपांतर करू नका. एखाद्याचा असेल 4 मजली बंगला आपल्याकडं नसेल घर बांधायचा पैसा. खरं सांगू का, सगळ्या गोष्टी सगळ्यांना मिळत नसतात महाराज. म्हणून आहे त्या स्थितीत समाधानी. 4 मजली बंगला आहे ना, माझं तर म्हणणं असं आहे त्याच्या बंगल्याकडे पाहून जळण्यापेक्षा त्याच्या ज्या बंगल्याची सावली ज्या साईडनं पडते त्या साईडला एखादी बाज घेऊन जावं, आपलं गोधळात राहावं, उशी घ्यावी, झोपावं थंडगार. म्हणा बाबा तू बांधलं खरंच आहे ना, मग तू बांधलं आम्हाला सावली तरी भेटली. पण अशी वृत्ती लोकांची राहिली नाही, नाही का. अहो एवढं विचित्र चाललंय दादा, कुणाचं कुणाला बरं दिसत नाही, नाही का. एखाद्याला पोरगी भेटू देऊ नका. लोक म्हणतात याला कोण देणार आहे,
एखाद्याला गोरी गोमटी भेटू द्या, लोक म्हणतात याला बरी दिली म्हणजे दिली तरी प्रॉब्लेम, नाही दिली तरी प्रॉब्लेम. एखाद्याने घर बांधणं होऊ देऊ नका, लोक म्हणतात यानं काय घर बांधणार आहे, आयुष्य याचं या खापऱ्याच्या घरात आणि पडक्या घरातच जाणार आहे. आणि एखाद्याने 2 मजली बंगला बांधावा 50-1 लाखाचा, लोक म्हणतात नक्की याला काहीतरी सापडलं असेल, नाही का. म्हणजे घर बांधलं म्हणजे काहीतरी सापडलं, एरवी घर बांधू शकत नाही माणूस. एखाद्याला गाडी घेणं होऊ देऊ नका, लोक म्हणतात याचं आयुष्य असं जाणार आहे पायी पायी, याला काय घडणार आहे, याला गाडी घडणारच नाही. पण एखाद्याने दारात आणून लावावी, इर्टिका, इंडिका, स्विफ्ट, डिझायर, इनोवा, कार, थार कुठली असे ना, घरासमोर लावावी, लोक म्हणतात नक्की घेतली असेल हप्त्यावर. अरे हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर घेऊ दे, तुला काय घेणं. काय रामचंद्र बाबा, आता आमच्या सप्त्यावर जवळजवळ नाही का, गाडी घ्यायची हप्त्यावर आणि हप्ते फेडायचे सप्त्यावर. म्हणजे आमच्या जवळजवळ महाराज लोकांच्या, गायक लोकांच्या सप्त्यावरच्याच गाड्या असतात नाही का. या गाडीवरून खोटं कशाला बोलायचं नाही का. पण का सांगते मी हे सगळं, विचित्र परिस्थिती आहे, काही गरज नाही कोणाचं. हे बघा मी सांगू का, सहन करावं लागतं, माणूस सहज मोठा होत नाही. तुम्हाला गावात एखादा माणूस चांगला, आता आमच्या बाबांसारखा एखादा व्यक्ती असेल, त्याला लोक मानतात. का मानतात? कारण काहीतरी पायाखाली घेतलं असेल ना. तुम्ही जर गावात महाराज आले तर महाराज कोण आहे तुम्हाला ओळख नाही, तुमच्या घरी चहा सुद्धा होत नाही, त्या घरी आणावा महाराज, त्याची सोय करावी. मग त्यांचं एखादं नाव घेतलं, लोक महाराजांनी त्यांचंच नाव घेतलं. अरे बाबा ओळख आहे, चांगली व्यवस्था केली, 2 तासाचं काम आमचं, व्यवस्था केली, 2 शब्द चांगले बोलले तरच. आता काही ठिकाणी आम्हाला बोलतात ताई या, पंचपक्वानाचं ताट समोर असतं, पण लोक म्हणतात घ्या बसा जेवायला, पण त्या जेवणात प्रेम नसतं. त्या दादानी यावा, म्हणावा ताई हे बघा कुरडी, हे बघा भजी, हे बघा भाजी, तुमच्यासाठी बासुंदी केली, तुमच्यासाठी गुलाबजाम केली, अहो खा. त्यांना म्हणावं दादा भूकच नाही, अहो खा, तुम्हाला कुठं भेटतं आम्हाला. तसं म्हणल्यावर पुढचा ताट माणूस लोटून देईल पलीकडं. पण खरं सांगू का, चटणी भाकर असू द्या, त्याने म्हणावं ताई गरीब घरची चटणी भाकर आहे बरं का, तुमची आम्ही नाही बरोबर करू शकलो, पण चटणी भाकर गरीबा घरची गोड करून घ्या. फार तुमचा मोठेपणा, आमचा मोठेपणा ठेवला ना, आम्हाला फार आनंद वाटेल, आम्ही 2 भाकरी खाऊन उठू महाराज. पण ते नको तुमच्या पंचपक्वानाचं ताट इथं म्हणत असेल तर. आज सुंदर ताईनं व्यवस्था केली जेवणाची सुद्धा. हो काय 2 तासाचा प्रवास असतो, पण माणसं कशा प्रेमानंच माणसासोबत माणूस जोडला जातो नाही का. एरी काय घेऊन देत नाही, कुठं माणसापूर कुठं माझा पाहुणा, पण योग असतो येण्याचा, राहण्याचा, थांबण्याचा. पण प्रेम फक्त प्रेमावर सगळं आधारित आहे, भक्तीच्या आधारावर सगळं काही आपलं करता येतं. तुकोबाराय म्हणतात ज्या स्थितीत समाधान भगवंतानी ठेवलं त्या स्थितीमध्ये समाधान मानायचं. जवळजवळ आपली वेळ होत आली आहे, अजून अर्धा तास बाकी आहे का, अर्धा तास न्यायानं बाकी आहे. त्यामध्ये मला काही माझे विषय मांडायचे असतात. 2 चरणावर बोलण्याचा प्रयत्न केला. 3ऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. याच्यावर एक अभंग मावलेला आहे पूर्ण. म्हणजे आपल्या संचिता म्हणजे जे आहे कर्म, आपले जे कर्म आहेत त्याचं उत्तर जे आहे ते तुम्हाला आम्हाला भोगावं लागणार आहे. पर्यशी गवारा सादर कर्मे निर्वंश झाले सगर, भिल्ल विंदिले शारंगधर झाला पुरंदर सहस्त्र नयन. कर्मे दशरथ वियोगे मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण क्षयो पावला, वियोग घडला सीतादेवी. हा पूर्ण अभंग तुम्ही पाहून घ्या, आम्हाला पताय तुम्ही पाहून घ्या अभंग. यामध्ये कर्माची फळं कोणाला चुकले. ज्या मांडीवरती राजा दशरथाचा प्राण जायला हवा होता, ज्या मांडीवरती राजा दशरथाचा प्राण जायला हवा होता, त्या मांडीवरती जटायू पक्षाचा प्राण जातो आणि पुत्र वियोगानं राजा दशरथाला मरावं लागतं. हे विधीचं विधान. जर देवाच्या बापाला चुकलं नाही, तुम्हा आम्हाला चुकेल का? फक्त कर्म चांगले केले कर्म झाले तेची भेगाले, उपजले मेलेरा ऐसे की. केले कर्म झाले तेची भेगाले, केले कर्म झाले त्याची भोग आले. तेच सगळं भोगावं लागणार आहे, म्हणून कर्म चांगले ठेवा. हो सगळं काही इथं कर्मावरच चाललंय, म्हणून कर्म चांगले ठेवा. शेवटच्या जनात तुकोबाराय म्हणतात तुकामाने घालू तयावारी भार वाहू हा संसार देवापायी. वारकरी नियमाप्रमाणे आपल्या वेळेत आपल्याला थांबायचंय. सगळ्यांनी अगदी निष्ठेने, अगदी आनंदाने, प्रेमाने दोन्ही हात वर करा आणि देवाचं मोठ्या प्रेमाने विठोबा रुक्माईचं भजन होईल. सगळ्यांनी ज्यांना ज्यांना देवाने हात दिले त्यांनी करा. जरा मोबाईल खाली ठेवा आणि हात वर करा. तुमचे मोबाईल मीच घेऊन जाते आता जाताना, अर्ध्या किमतीत विकून टाकते तिकडं.
सगळ्यांनी सुंदर भजन करायचे. टाळीचा प्रतिसाद. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा आता बघू आवाज कोणाचा मोठा येतो. तो जिंकेल त्याला सोन्याचं नाणं आमचे रामचंद्र बाबा देतील. माझ्या हातात देतात, मीच घेऊन जाते. कारण पोरीला तेव्हा काय हुंडा दिला नाही त्यांनी. तेव्हा जावई सोप्यात सापडले. आता एक तो तरी सोनं पाहिजे नाही का. वाजवा टाळी, मृदंग, टाळ, टाळी, टाळी, ठोका, 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 वा. कोण जिंकलं काय माहित, तुम्हालाच माहित. सगळं गुत्त तुम्हालाच आहे ना ताई. बोर झाल्या का ग माय? नरसापूरच्या मावश्या बोलू का अजून 1 तास? हो म्हणतात. वाजवा बारा. न्या काट्यावर काटा, काढा आमचा काटा. काय म्हणता, इकडे झोपल्या का काय? नाही झोपल्या. मनाबरोबर माझ्या पाठीमाग. सोपान काका, मुक्ताबाई, महिला मंडळ फक्त व्यवस्थित म्हणा की बाय. सोपान काका, मुक्ताबाई, नामदेव जनाबाई. वा वा. सोपान काका, मुक्ताबाई, नामदेव जनाबाई. सोपान काका, मुक्ताबाई. इकडचा आवाज येतच नाही. पा माझ्या पाठीमागं तेच म्हणतात, जे मी म्हटलं तेच. पण गोड म्हणताय, अगदी तालात स्वरात म्हणतात. तुम्ही काय स्वरात नाही असं नाही बरं, फक्त आपण लाजतो थोडं. पण लाजू नका. या दारामध्ये, या मंडपामध्ये आल्यावर काहीच लाजायचं नाही महाराज. खरं सांगू का, तिथं गेल्यावर देवाकडे आपलं उत्तर असलं पाहिजे. माझं किती नामस्मरण केलं नाही का. नित्य हरिपाठ घेतला पाहिजे संध्याकाळी. ज्या घरामध्ये हरिपाठ असतो ना, त्या घरामध्ये कशाचीच कमतरता नाही महाराज. ज्ञानोबा तुकोबाची सेवा जिथं केली जाते ना, जिथं आई भगवतीची आराधना केली जाते ना, तिथं कशाचीच कमतरता नाही. म्हणून थोडं करत जा. उगा पेरेच्या पप्पाला शिव्या देत बसण्यात काही अर्थ नाही. त्यामुळे थोड्या शिव्या कमी करा आणि इकडं जरा करत राहा नामस्मरण. काय करायला ना उद्यापासून. तुला यावर्षी आली, पुढच्या वर्षी येऊच नको तू. काही पण सांगते आम्हाला. आम्ही कुठं पप्पाला शिव्या दिल्या? आता देता की नाही मला माहित आहे ना, माझ्या अनुभवावरून सांगते. मी काही स्त्रीच आहे मी सुद्धा नाही का. पण अगदी प्रेमानं भजन करत जा देवाचं. तू का म्हणे येते भजन प्रमाण काय थोरपण जाळा याची. कोटीचा बंगला असू द्या, पण त्या बंगल्यामध्ये संध्याकाळी हरिपाठ होत नसेल, सकाळच्या पूजेमध्ये नित्य पाठामध्ये 5-50 उभ्या ज्ञानेश्वरीच्या वाचल्या जात नसतील ना, तर अर्थ नाही कोटीच्या बंगल्याला. हो, म्हणून जरा इकडं अध्यात्माकडे वळण्याचा प्रयत्न करा. यथामती येत अवकाश जसं मला अभंगावर चिंतन करता तसं करण्याचा प्रयत्न केला. काही गोष्टी सांगेल, पदराशी बांधून घरी न्या. अगदी माझ्या वेळेत सेवा संपणार आहे. आपलं भाग्य आहे आपण माणूस म्हणून जन्माला आलो. एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मनुष्याचा. एवढं दुर्लभ असणार जीवन देवाने तुमच्या आमच्या हातात दिलं. त्यातही आपण माणूस म्हणून जन्माला आलो. अगदी सुखरूप आहोत. दिले इंद्रिय, हातपाय कान, डोळे मुख कराया भांडण. असंच ना, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तो जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग. सगळं त्याला जोडण्याकरता दिले म्हणून जोडण्याच्या पाठीमागं लागा, तोडण्याच्या पाठीमागं लागू नका. दुसरं भाग्य आहे आपण भारतामध्ये जन्माला आलो. कुणी नाही काय आहे भारतामध्ये, मी सांगितलं यापूर्वी तुम्हाला. भारतामध्ये काय आहे? भारतासारखा देश नाही, नऊवारीसारखा वेश नाही, पंढरपूरसारखं तीर्थ नाही, एकादशीसारखं व्रत नाही, ज्ञानोबा तुकोबासारखे संत नाही, गाथा ज्ञानेश्वरीसारखे ग्रंथ नाही, वारकरी संप्रदायासारखा पंथ नाही, रामकृष्ण हरीसारखा मंत्र नाही, आणि जगाचा मालक माझ्या पांडुरंगासारखा भगवंत नाही. दशरथासारखा पिता नाही, कौशल्यसारखी माता नाही, रामासारखा पुत्र नाही, विभीषणासारखा मित्र नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिलेसारखी जाऊ नाही, लक्ष्मणासारखा भाऊ नाही, लोण्या इतके मऊ नाही, काचाळ इतके काय नाही, कोऱ्या इतके धूर्त नाही, लांडग्या इतके लबाड नाही. या मानवी नरदेहासारखा दुसरा नरदेह नाही, न भूतो न भविष्यते. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पुन्हा राजा.
म्हणून या मातीमध्ये जन्माला आलात. काही गोष्टी सांगेल, पदराशी बांधून घरी न्या. गोहत्या करू नका, पोटातल्या मुली मारू नका. स्त्री भ्रूण हत्या झाली नाही पाहिजे. मी गावागावात आज प्रत्येक ठिकाणी जाऊन सांगते, स्त्री भ्रूण हत्या थांबली पाहिजे आणि गोहत्या थांबली पाहिजे. आपली गाय आपल्या कत्तलखान्यात जाऊ न देता आपल्या खुट्यावर मेली पाहिजे. ज्याप्रमाणे आईची माती त्याप्रमाणे गाईची माती झाली पाहिजे. आणि पोटातल्या मुली मारणं बंद करा. ह्या स्त्री शक्तीच्या जागरामध्ये एवढं नक्की सांगू इच्छिते की आज